सह्याद्री या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असणाऱ्या अनेक घाटवाटा आणि या घाटमाथ्याच्या रक्षणासाठी असलेले त्यांच्या वाटेवरले गडकोट. आज आपली गडभ्रमंती आहे ती अशाच एका अपरिचित सुंदर गडदुर्गाची, किल्ले मृगगड. एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गडभ्रमंतीच्या आजच्या या भागात. आज आपण ज्या किल्ल्यावर आलो आहोत त्या किल्ल्याचं नाव आहे मृगगड. या किल्ल्याला बेलीवचा किल्ला असेही म्हणतात. चला तर मग या गडाची सफर करूया. सकाळच्या उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून माझा प्रवास सुरू झाला. तो खोपोली पाली रस्त्यावर असलेल्या जांभूळपाड्याच्या दिशेने. पाली फाट्याहून 17 किलोमीटरवर असलेल्या जांभूळपाड्याहून मुख्य रस्ता सोडून आपण या गडाच्या पायथ्याच्या भेलीव गावच्या दिशेने निघायचे. जांभूळपाडा ते भेलीव हे अंतर अंदाजे 9 किलोमीटर एवढे आहे. आज सचिन या गडाच्या गडभ्रमंतीसाठी माझ्यासोबत होता. भेलीव गावापर्यंत जाणारा रस्ता तसं चांगला आहे. भेलीव गावच्या जवळ जाईपर्यंत या गडाचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. पण एका वळणावर हा गड अचानक आपल्या नजरेसमोर येतो. उंच डोंगरांच्या प्रभावळीत या गडाचे ते दर्शन पाहताक्षणी आपल्याला खुजे वाटते. भेलीव गाव 25 ते सुंबऱ्यांचं छोटंसं गाव. या गावातून भवानी मातेच्या मंदिरामागे असलेला मृगगड आमचं लक्ष वेधून घेत होता. 3 उंचवट्यांनी बनलेला हा डोंगर आहे. त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या उंचवट्यामधल्या घळीतून वर जायचा मार्ग आहे. गावात वाट विचारून आम्ही गडाकडे निघालो. गावच्या बाहेर येताच 2 वाटा लागल्या, एक ठळक आणि एक अस्पष्ट. आम्ही ठळक वाट पकडली आणि येथेच आमची पहिली चूक झाली. ती वाट गडावर जाणारी नव्हती. थोडे पुढे गेल्यावर गड आपल्यापासून दूर जात असल्याचे लक्षात आले आणि आपण चुकल्याची जाणीव झाली. मग या चुकलेल्या वाटेवर एक गावाले भेटले. त्यांनी वाट दाखवतो, मागे या म्हणून आम्हाला सांगितले. गडापासून दूर आल्याची जाणीव तर होतीच, पुन्हा गडाच्या मूळ वाटेवर यायचे होते म्हणून आम्ही त्यांच्या मागे निघालो. एके ठिकाणी त्या गाववाल्यांनी आम्हाला गडावर कसे जायचे हे नीट समजून सांगितले. अच्छा, आता कुठे इथून जाऊ का? ओके, हां, अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. चला येतो. सचिन आणि मी त्यांचे आभार मानून गडाकडे मार्गस्थ झालो. पण या वाटेवर धोरवाटा खूप असल्यामुळे आमची पुन्हा गफलत झाली. पुन्हा एकदा चुकल्याची जाणीव झाली. मग काय, गडाच्या मध्ये असलेल्या खिंडीचे लक्ष ठेवत आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. वाट चुकले, वरती वरती, हां, आपल्याला वरची वाट पकडायची. पण या वाटेवर निसर्गाचे हे रूप आम्हाला पाहायला मिळाले. जंगल भ्रमंतीचं हे थ्रिल अनुभवत असताना आम्हाला गडावर जाणारी मूळ पाऊलवाट सापडली. शेवटी वाट भेटली. हां, तेच ना. नाही, मग डिसेंट तोच मागे घेतलं की आल्याचं डिसेंट सर्वात चांगला असतो. अशाच मनाला उभारी आली आणि आम्ही दोघे गडाच्या दिशेने निघालो. झाडीची वाट सोडून आता आम्ही कड्याला भिडलो होतो.
15 मिनिटांचा हा खड्यात चढायचा टप्पा पार करून आम्ही एका घळीपाशी आलो. फक्त एक माणूस जाईल एवढीच ही घळ. त्याची चढाई सुद्धा थोडीशी अवघड. हा टप्पा पार करून आम्ही घळीच्या वर पोचलो. आता आमचा प्रवास गडाच्या मध्ये असलेल्या खिंडीच्या दिशेने सुरू झाला. 5 मिनिटातच आम्ही गडाच्या या खिंडीत पोचलो. इथून गडावर जाणाऱ्या पायऱ्यांचा मार्ग दिसत होता. याच गडाच्या कातळाच्या पोटात 2 गुहा असल्याचे दिसत होते, पण तेथे जाण्याचा मार्ग थोडा अवघड होता. सचिनने प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही, म्हणून तो माघारी आला. मी मनाशी गुहा पाहायचा निश्चय करून निघालो आणि हा टप्पा पार केला. पाटील पाय वाटलं परत या. गडाच्या पोटात असलेली ही गुहा गडावर वस्ती करण्यासाठी योग्य असली तरी आजूबाजूला कुठेही पाणी नाही. पण या गुहेतून उंबरखिंड तसेच लोणावळा परिसरावर नजर ठेवता येईल अशी तिची रचना. आज वातावरण तितकेसे चांगले नसल्यामुळे दूरवरचे अस्पष्ट दिसत होते. गुंफा पाहून मी परत आलो आणि आम्ही गडाकडे निघालो. 70 अंशाचा उभा कडा आणि त्यात कोरलेल्या कातळकोरीव पायऱ्या. चढताना एक थ्रिल अनुभवास मिळणार याची मनाला खात्री पटली होती. गडावर जाणाऱ्या हा पायऱ्यांचा मार्ग, उभ्या कातळात कोरून काढलेल्या या पायऱ्या म्हणजे या गडाचं अनोखं सौंदर्य आहे. या गडाची दुर्गमता ही याच पायऱ्यांवरून दिसून येते. या पायऱ्यांवरून चढताना गणपतीचं दगडात कोरलेलं शिल्प पाहायला मिळतं. पंधरा मिनिटात आपण या पायऱ्यांनी चढून आलो की गडाची तटबंदी आपलं स्वागत करते. या उद्ध्वस्त तटबंदीतूनच आपला गडावर प्रवेश होतो. प्रवेशद्वाराचे इथे कुठलेही अवशेष आपल्याला नजरेस पडत नाहीत. गडावर प्रवेश केल्यावर समोर आपल्याला एका उद्ध्वस्त वास्तूचा चौथरा दिसतो. त्या बाजूला तटबंदीला लागून असलेली एक पत्र्याची शेड उभी केलेली दिसते. हे मंदिर असून या मंदिरात देवीची मूर्ती पाहायला मिळते. तसे पाहिले तर येथील देवीची मूर्ती तसेच उद्ध्वस्त वास्तूंचे काही अवशेष इथे पाहायला मिळतात. पण या सर्व गोष्टी या इथे आणून ठेवल्याचे मात्र जाणवत राहते. मंदिर पाहून थोडे पुढे आलो की डावीकडे पाण्याची 3 टाकी आपल्याला पाहायला मिळतात. येथे पाण्याचे बांधीव टाके असून त्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. या टाक्यांच्या बाजूला सुद्धा आपल्याला अवशेषांचे कोरीव दगड पाहायला मिळतात. पुरातन काळापासून कोकणातून देशावर जाण्यासाठी अनेक घाटमार्ग अस्तित्वात आहेत. सह्याद्रीच्या घाटवाटांचं आणि किल्ल्यांचं मोठं जीवाभावाचं नातं. जिथं घाट तिथं किल्ला हवाच. घाटातून होणाऱ्या वाहतुकीच्या नियंत्रणासाठी आणि सशस्त्र आक्रमकांना अटकाव करण्यासाठी पूर्वीच्या काळी डोंगरी छावण्यांची निर्मिती केली जात असे. लोणावळ्याच्या टायगर लिप पॉईंटपासून एक सरळसोट घाट कोकणातील भेलीव गावात उतरतो. भेलीवमधले स्थानिक ग्रामस्थ या घाटाला पायमोडी घाट म्हणतात, पण इतिहासात हा मार्ग सव घाट म्हणून प्रसिद्ध आहे.
या सौ घाटावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी मध्ययुगात एका लहानशा पण भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या किल्ल्याची निर्मिती झाली. तो हाच किल्ले मृगगड. गडाच्या या पठारावरून पुढे गडाचे दुसरे पठार आहे. गडाच्या या सर्वात उंच पठारावर आपल्याला उद्ध्वस्त वाड्यांच्या जोत्याचे अवशेष पाहायला मिळतात. या वाड्यात आपल्याला पाण्यासाठी असलेले दगडी भांडे पाहायला मिळते. आकाराने मोठे असलेल्या या वाड्याच्या समोर एक चौकोनी आकार असलेले अवशेष दिसतात, पण हे काय असावे याचा अंदाज येत नाही. या गडाचा इतिहास कुठेच आढळत नाही, पण या गडाचा उपयोग चौकी पाऱ्यासाठी होत असावा, कारण स्थान एकदम मोक्याचे. त्याच्या एका बाजूला उंबरखिंड, दुसऱ्या बाजूला वाघधरी असा सर्व परिसर इथून दिसतो. घाट ओलांडून कोकणात येणाऱ्या शत्रूवर पाळत ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला महत्त्वाचा वाटला असावा. त्यामुळे शिवकाळात हा किल्ला स्वराज्यात होता. याच वाड्याच्या बाजूला अनेक घरांच्या जोत्याचे उद्ध्वस्त अवशेष पाहायला मिळतात. हे सारे पाहत आपण गडाच्या शेवटी असलेल्या पठारावर येतो. या पठारावर आपल्याला पाण्याची 2 टाकी दिसतात. या गडावर असलेल्या पाण्याच्या टाक्यांमधील पाणी मात्र पिण्यालायक नाही. त्यामुळे गडावर येणाऱ्या गडप्रेमींनी पाण्याचा साठा आपल्यासोबत ठेवावा. या पाण्याच्या टाक्यांच्या बाजूला असलेला दगड कोरून काढलेला दिसतो. दगडावर दगड रचून एखादे बांधकाम केले असावे असे येथील रचना पाहून वाटते. कदाचित येथे टेळणीची चौकी असावी. किल्ल्यावरून चारही दिशांचा परिसर उत्तमरित्या न्याहाळता येतो. पूर्वेला दूरवर सरसगड, उंबरखिंड परिसर, मोराडी सुळका, सौ घाट आणि वाघदरी अशा दूरवर पसरलेल्या प्रदेशाचे येथून दर्शन घडते. कोणत्याही ऋतूत सहज भेट देता येईल असा हा सदाबहार किल्ला आहे. येथे हा प्रदेश पाहत काही क्षण निवांत बसलो. सचिनने सफरचंद आणले होते, ते खाल्ले. काही क्षण उन्हात बसून आम्ही आता परतीच्या मार्गाला लागलो. सह्याद्रीच्या एका आडवाटेवरच्या गडदुर्गाची ही भ्रमंती. अजून अशा अनेक गडकोटांना भेट द्यायची मनात खूप इच्छा आहे. सचिन सोबत आजची ही भटकंती मात्र कधीही न विसरणारी. चला तर मग लवकरच भेटू या पुढील गडभ्रमंतीला.